आज आपण साबुदाण्याचे उपवासाचे पोळे पापडांची रेसिपी बघणार आहोत. सोपी आहे रेसिपी, पण ज्या नवीन शिकाऊ मुली असतात त्यांना हे जमत नाही, त्यामुळे मी ही दाखवत आहे रेसिपी. आणि हे पापड एकदम दुप्पट फुलतात आणि एकदम खुसखुशीत लागतात. तोंडात टाकताच पाणी होतं, असे हे पापड होतात. याच्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवला होता. दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे साबुदाण्याच्या आणि भिजत टाकायचा आहे. आणि 7 ते 8 तास झाले की आपल्याला पाणी तापवण्यासाठी ठेवायचं आहे. तर 3 तांबे मी पाणी उकळवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आणि पाणी छान तापलं की त्यात आपल्याला 2.5 चमचे मीठ टाकायचं आहे. आणि मी 4 ते 5 बटाटे घेतले होते आणि ते किसून घ्यायचे आहे आपल्याला. ते टाकल्यावर खूप छान फ्लेवर येतो. आणि पाणी उकळलं की आपण लगेचच साबुदाणा त्यात टाकायचा आहे आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली साबुदाणा लागून जातो. साबुदाणा हलवून झाला की आपल्याला हा किसलेला किस असतो ना, तो 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो यात टाकून घ्यायचा आहे आणि हलवतच राहायचं आहे आपल्याला हे मिश्रण जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत. आणि एक 10 मिनटं लागतात आपलं मिश्रण शिजायला. हे बघू शकतात तुम्ही, असे एकदम पांढरा पांढरा काचेसारखा दिसायला लागला साबुदाणा की आपला साबुदाणा शिजून जातो. ते आपल्याला लगेच लक्षात येतं. आणि असे छोटे छोटे मी पळी पापड टाकून घेत आहे उन्हामध्ये. तुम्ही तुमच्या आकारानुसार कसे करू शकता, तर नक्की ट्राय करून बघा. हे किती सुंदर आलेले आहे पापड, नक्की ट्राय करून बघा.